तो आपला हा जुना ट्रॅक्टर आहे बघा, फार्म ट्रॅक म्हणून कंपनी. याने आपण शेतीच्या मशागतीची कामं, वाहतुकीची कामं सगळी ह्या ट्रॅक्टरने करतो. त्याला हे 4 चाकी आणि हा छोटा ट्रॅक्टर आहे. हे बागेतल्या मेहनती आणि बागेत औषधं मारायची सगळी कामं याने होतात. पुढे ट्रॅक्टर आहे, हे महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर आहे. आणि या इथं त्याचा एक अवजार नवीन बनवून घेतलंय आपण, हे माल वाहतूक करायचं. बागेमधून माल डोक्यावरून बाहेर काढायला उशीर लागतो, लोकांना त्रास होतो, म्हणून आपण हे ट्रॅक्टरला जोडायचे अवजार तयार केलेलं आहे. ते अवजार मागं जोडायचं आणि त्याच्यावरती आपण फळं भरलेले क्रेट मांडायचे आणि बाहेर घेऊन यायचे. 18 क्रेट त्याच्यावर बसतात ह्या अवजारावर. ह्याला जोडायचं 18 क्रेट बसतात एका वेळी. हो, आणि ते डायरेक्ट बारक्या ट्रॅक्टर मधून डायरेक्ट आपण आतमध्ये ते पॅकिंग शेड मध्ये नेतो. तिथं डायरेक्ट खाली करून परत जातो. म्हणजे बायांना डोक्यावर घ्यायचंच नाही, प्रत्येक बाईच्या मागे ट्रॅक्टर फिरतो. हे सगळं यंत्रणा हो का, हे सगळे पाईप वगैरे आहेत आपल्या शेतातले औषध मारायचे पाईप आहेत, सगळे औषध मारायचे पाईप आहेत. हे ह्याला फणाचा अवजार म्हणतात. नांगर आपण जमीन मेहनत केली की नंतर झाडे बारक्या झाडांना लावलेले आहेत ते, तर नांगर आहे. आपण पीक गेल्यानंतर नांगरटी करायचं. हा, नंतर तो हॅरो म्हणतात. जे शेतात नांगर करताना ढेकळं निघतात ना, ते ढेकळं फोडायचा अवजार आहे ते. आणि ते मातीची लेवल करण्यासाठी फरांडे काम करायला ते फरांडे आहे. आणि ते बारक्या ट्रॅक्टर साठी ते छोटा अवजार आहे बघा, शेतातली मेहनत करायला. अशा सगळ्या आपण आधुनिक पद्धतीने सगळं शेती करतो. एक फरांडी 25,000 आहे. या इथं आपण भट्टी केलेली होती औषधं तयार करायची, शेतात लागणारी औषधं. इथं रासायनिक पदार्थ सगळे आणून आपण इतर ते विटा वगैरे आहेत बघा, इथं भट्टी आपली. तिथं भट्टीवरती आपण सगळे औषधं तयार करतो. ड्रम मध्ये शिजवून त्याचा आपण काढा कसा करतो प्यायला, तसं त्या पद्धतीने औषधं सगळी त्यात ओतून त्याचा अर्क तयार करून आपण शेतामध्ये पिकांना फवारणीला वापरतो. ऊस लावलाय ना, इथं लागण जाईल. आता आपण जे ऑटोमायझेशनचे युनिट बसवतोय त्यासाठी हे सगळे टँक लागतात. ह्या टँक मध्ये आपली सगळी रासायनिक खतं वॉटर सोल्युबल असतात, ते सगळी त्याच्यामध्ये राहणार. आणि त्या ऑटोमायझेशन प्रमाणे आपण ज्या पद्धतीने प्रोग्राम फीड करू त्याला, त्या पद्धतीने त्या प्लॉटला त्यातून लागेल त्या प्रमाणात त्यातून रासायनिक खतं घेतली जाणार आणि त्या प्लॉटला सप्लाय केली जाणार पाण्यातून. हे काय, हे गांडूळ खत आहे. हो का, हे किती मऊ आहे, हे बघा किती मऊ आहे. कसं आहे, गांडूळ खत म्हणायचं याला. ह्याच्या आतमध्ये गांडूळ आहेत. घेऊ नकोस. गांडूळ आहेत, हाय काय बारीक बारीक आहे का, हे गांडूळ आहेत ना. आपण शेण टाकतो, त्या शेणातून हे गांडूळ फिरून 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 त्याचा बारीक भोगा करते, असं खत तयार होतं. आणि ते खत आपण पिकांना देतो, त्याला गांडूळ खत म्हणतात.